शिमगाडे. अहो तुम्हाला एक छान न्यूज कळली की नाही? कसली हो? अहो आपल्या विजयाताईंना एक्झिबिशनची ऑर्डर मिळाली आहे, कला मंचच्या एक्झिबिशनची, आणि त्यांना स्टॉल पण अलॉट झालाय. हो, हे स्टॉल तर माझ्या कानावर आलं होतं. आणि आपली मेघना त्यांना मदत करते त्या कामात. त्यात काय नवीन आहे? अहो ते नेहमीच करतात मदत. तेच तर सांगतेय ना. हँडबॅग्स, पर्सेस आणि कुर्तींसाठी ना मेघना डिझाईन्स बनवणार आहे. म्हणजे काय झालं, विजयाताईंनी मेघनाच्या स्केचेस बघितल्या आणि त्यांना त्या खूप आवडल्या. त्यांनीच विचारलं मेघनाला मदत करशील का म्हणून. मेघनाला थोडं टेन्शन आलंय, प्रोफेशनल नाहीये ना ती. पण विजयाताई म्हणाल्या की मी सांभाळून घेते, तू काळजी करू नकोस, पण तू मला मदत कर. मग आहेच आमची कन्या गुणाची. पण माधवी एक सांगू का, विजया त्यांची पण कमाल आहे हो. त्यांनी अजिबात मनाला लावून नाही घेतलं. अगदी हसत खेळत मोकळेपणाने बोलत होते अहो माझ्याशी. आपली मेघना भाग्यवान आहे, तिला इतकी चांगली माणसं मिळाली आहेत. माधवी, ही माणसं सगळी चांगली आहेत, पण त्या विचित्राचा धोका अजून टळलेला नाहीये बरं का. झालं का तुमचं परत सुरू? त्या विचित्राचं सुरू आहे म्हणून माझं सुरू आहे. आणि त्यांनी संकेत दिलाय बाबाजी. त्यांचा संकेत म्हणजे काळ्या दगडावरची रेख. चक काय चक. हा, ते उंदिओ प्रकरण आठवतंय ना? उंदिओ स्पेशली जावई बापूंसाठी करून आणला होता. याच्यावरून तरी लक्षात घ्या. सगळे बरोबरीचेच आहेत. उंदिओ केला जावई बापूंसाठी, तर काय बिघडलं त्यात? बाबाजी, यांना माफ करूनच टाकाव तुम्ही. यांना कधीच तुमचे संकेत कळत नाहीत. अहो तुम्हाला नाही पण मला कळतं. मग मी काय केलं? हा, त्या विचित्राने जावई बापूंसाठी खास राखून ठेवला होता उंदिओ, तुम्हीच खाऊन टाकला. जय हो. कशाला? तिने केलेला उंदिओ त्यांनी का खायला पाहिजे? जावई बापूंनी नकोच त्याला, म्हणून मी खाऊन टाकला. अर्थात मी जावई बापूंची मनातल्या मनात माफी मागितली, पण मी त्यांच्यासाठी मस्त मस्त उंदिओ करून आणणार आहे. म्हणजे मी नाही करणार, दुकानातून आणणार आहे. पण दुकानदाराला सांगणार आमच्या जावई बापूंसाठी आहे, त्यामुळे स्पेशल उंदिओ बनवून द्या. पण तिने केलेला उंदिओच काय, कुठलाही पदार्थ जावई बापूंच्या पोटात जाता कामा नये. जय हो. अरे, मेघना स्केचेस पण करते. स्वप्न साकारले पहाटे पाहिले. पुन्हाचे चांदणे उंबऱ्यात सांडले. डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले.
जे हवे सगळेच आणले तुझसाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी माधवी हं? आजचं रविवारचं मेघनांचं भविष्य बघूया काय ते ऐका हा? हं. बुधवारच्या नवपंचम योगापर्यंत कोणतेही साहसी पाऊल उचलू नका. त्या कशाला कुठे साहस करायला जात आहेत ओके नाही बाबाजी हो माधवी हं? हे बघा काय लिहिलंय जोडीदाराबरोबर वादविवाद संभवतायत म्हणजे जावई बापूर बरोबर नाही नाही हे असं कसं शक्य आहे वादविवाद म्हणजे थांबा थांबा आता जावई बापूंचं बघतो काय भविष्य ते बघा. जावई बापू जावई बापू माधवी हं? हो बघा काय लिहिलंय हे बघा काय लिहिलंय? शनी राश्यांतरामुळे शत्रू प्रबळ होतील म्हणजे कोण दाढीवाला अहो आणि विचित्रातील भावाजी हो हे बघा हं? हो त्यांच्या भविष्यात पण लिहिलंय पती पत्नीत गैरसमज होणार तणाव होणार देव बाबाजी हे 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 काय हो आता हे असं काय हे आता काही नाही हो ते आलटून पालटून भविष्य देतात. तुम्ही ना उगाच कोणत्याही गोष्टीचा बाऊ करताय. अहो भाऊ काय वर तब्येतीची चिंता पण म्हटलंय त्यांना इडली चटणी तयार आहे सगळ्यांना बोलवा पाहू नाश्त्याला. अहो, पण तुम्ही ह्या गोष्टी सिरियसली घ्यायला पाहिजेत हा हो. हा. बाबाजी लक्ष असू दे बाबाजी काय करू मग मी आता सगळ्यांना नाश्त्यासाठी बोलवून आणा. अहो पण ते माई साहेब आणि नानासाहेब अजून आलेले नाहीत ना वॉक वरून अहो जाताना ते सांगून गेलेत तुम्ही सगळ्यांनी नाश्ता करून घ्या आम्ही आलो की नंतर खाऊ. असं म्हणता हो बोलवा आता. बोल हे काय करताय? नाश्ता रेडी आहे नाश्ता रेडी आहे अरे वा बाबाजी फुल फॉर्म मध्ये आहेत. विजया चल आटप लवकर बाबाजींचा ब्रेकफास्ट रेडी आहे ये लवकर ये चल. अगं एवढे लोक आहो या घरात प्रत्येकाला जाऊन सांगायचं म्हणजे डिनरची वेळ त्यापेक्षा इकडून दवंडी मिटवली. जय हो कमाल करताय. जय हो नाश्ता रेडी आहे माधवी पुन्हा एकदा आरोळी ठोकतो कोणी येतच नाही फार भूक लागली हो. आले आले ते. या या आणि हे काय विजयाताई कुठे आहेत येते येते तयार होते आले. चला, एक तरी आले सगळे अजून यायला लागतील. माधवी घाबरू नका दुसरे कोणी नाहीत मेघनाच आहेत आपल्या. बर बर या ना या नाश्ता तरी घ्या या. झोपायचं आहे पण झोप झाल्यावर घ्या ना हरकत नाही. आत पाठवू नाश्ता माधवी 2 डिशेस. काय अच्छा मी सांगू यांना हा बरोबर ठीक आहे मी सांगतो तुम्हाला हा. हो 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 तिच्या बाबांना कळत नाही ना बुद्धू आहे बुद्धू. सांगा सांगा सांगा. हा काय आतमध्ये हा आतमध्ये हा काय कुंकू नमस्कार अच्छा पूजा चालू आहे आतमध्ये हो अरे वा. जावे बापू पूजा जय हो. नाही 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 अच्छा काय मग काय अच्छा काय मंगळसूत्र हा बरोबर काय आदित्य आतमध्ये झोपलाय
तुला? तू फेस पॅक लावलाय? हा अच्छा अच्छा, थोड्या वेळाने करणार. बर 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 बर. दमली. जमल्या जमल्या ठीक आहे, हरकत नाही. बरं 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 बरं, आराम करा आराम करा. जय हो जय हो. अमितराव, हा असा काय तो फेस पॅक लावल्यावर बोलता येत नाही का? हो, आता तर वाटतंय तरी तसं, म्हणजे हिच्यावर नाही का तसंच वाटत होतं आपल्याला. माधवी, तुम्ही रोज लावत जा हो फेस पॅक, म्हणजे बोलणार नाही. हल्ली मला फार बोलता तो. या रागवायचं नाही, मस्करी आहे रागवायचं नाही. आला थाळीचा आवाज वरपर्यंत आला बरं. जय हो जय हो. बसा बसा बसा. तुम्ही कशाला वाटताय? आम्ही घेऊ ना आता. आणि तुम्ही पण घ्या घ्या. नाही नाही, तुमचं होऊ द्या, नंतर मी घेते. नाहीये माधवीताई, तुम्ही खायला घेतल्याशिवाय आम्ही खाणारच नाही. काय रे? घेते. वा, चटणी अप्रतिम झाली. अमितराव, आमच्या माधवीची स्पेशालिटी आहे हा, एकदम. जय हो. हाताला चव आहे बरं का. पण आदित्य आणि मेघना कुठे आहेत? सांगा. काय झालं? आदित्य आतमध्ये झोपलाय आणि मेघनानी फेस पॅक लावलाय. होच का? नाही नाही, पण बरोबर आहे, आज रविवार आहे ना. बरोबर आहे. या इडल्या संपवा बरं का. नाना माई बाकीचे सगळे आले ना की मी त्यांच्यासाठी ताज्या इडल्या करेन. घाबरला ना तुम्ही? घाबरलात ना? अहो, बाहेर आम्ही पण सगळे घाबरलो. माधवी अजूनही तरतरते जरा बघून. बरोबर, तू चालू द्या. जय हो. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. सॉरी. वाच पेपर वाच. अरे सॉरी. अरे खरंच घाबरायला होतं तुला बघून. ठीक आहे, पेपर वाच. मेघना, बोल ना काहीतरी. बोल ना. जोक सांगू तुला? हसशील थोडस. अरे ए. हा वा 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 वा, छान सुरेख. काय मस्त झाल्या होत्या इडल्या, अगदीशा हलक्या, पांढऱ्या, स्वच्छ. वा, छानच. काय हो माई, किती वेळा कौतुक करताय. साध्या इडल्या तर होत्या. नाही हा, तुम्हाला वाटतात त्या सोप्या. बरं माई, मी काय म्हणत होते, आज रात्री घरी जायला निघते. अगो बाई, आता हे काय नवीन? ते काही चालणार नाही हा, अजून तुम्हाला इथे राहायचंय. अहो, अजून तुमच्या बाकीच्या रेसिपीज कुठे मी खाल्ल्या आहेत? मग तुमच्या हातचं भरपूर खायचं अजून आम्हाला. म्हणजे थोड्यात तुमच्या रेसिपीज, थोड्या आमच्या रेसिपीज. आता बघा, आज तुम्ही दोघांनी मिळून छान ब्रेकफास्ट केलात. मजा आली की नाही तुम्हाला? आम्हाला बाई सगळ्यांना खूप मजा आली. बरं, ह्यांच्याशी बोलते. हा बर, ठीक आहे. येऊ मी? हो. मजा आली आज. बाबाजी ना फुल फॉर्म मध्ये होते. ते त्यांना म्हणावं, ह्या ट्रॅकवर कितीही फॉर्म मध्ये या, काही प्रॉब्लेम नाही, त्या भलत्या ट्रॅकला जाऊ नका. आम्ही तुला एक विचारू? विचार ना. नाही म्हणजे नोकरी किंवा एजन्सीच्या बाबतीत तू काय विचार केलायस? काय ठरवलंयस? अर्थात आता आदित्यचाही खूप छान सपोर्ट आहे म्हणा. हो, ऍक्च्युली हे सगळं घडल्यानंतर मला आणखीन क्लॅरिटी आली. विजय, मी असं ठरवलं की हे पूर्ण वर्ष एजन्सीचं प्लॅनिंग करायचं आणि न्यू इयरला एजन्सीची मुहूर्तमेढ रोवायची. बरं, आणखीन एक गोष्ट, हे संपूर्ण वर्ष मी आनंदाने नोकरीवरती जाणार आहे, ही नोकरी करणार आहे आणि जो काही वेळ मिळेल तो पूर्ण वेळ एजन्सीचं प्लॅनिंग. वाव, खूप समाधान वाटलं रे हे ऐकून. शेवटी ना
तू आनंदी असणं सगळ्यात महत्वाचं आहे. ए अमित, मी तुला सांगितलं का रे? काय ग? अरे आता ना एक्झिबिशन साठी डिझाईन बनवायला मेघना मदत करणार आहे मला. काय सांगतेस? हो ना. अरे तिच्या हातात एवढी चांगली कला असेल ह्याची कल्पनाच नव्हती मला. म्हणजे तिने बनवलेल्या त्या डिझाईन्सचा तू प्रोफेशनली वापर करू शकशील? अरे हो. अरे वा, अरे मग बरं आहे की सगळ्या गोष्टी मेड इन देसाईवाडी. येस. गुड गुड गुड, चांगलाय. प्राऊड टू बी विजया अमित देसाई. चहा रात्रीचा अरे या 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 हा तयार सगळे? नाना मी पण आलोय. अरे वा, आपल्याला आज प्रेक्षक पण आहेत. चला चहा शिकायचा ना? हा, मग सगळ्यात आधी काय करायचं? गॅस लावायचा. अजिबात नाही, सगळ्यात आधी तयारी करायची असते आणि मगच गॅस लावायचा असतो. हो की नाही नाना आजोबा? काय आहे की आधी जर का गॅस पेटवला तर तो वाया जाईल की नाही नंतर तयारी करेपर्यंत, म्हणून आधी पूर्व तयारी करायची. आज आपण चहा साखरेचे डबे शोधून ठेवूया किंवा आणून ठेवूया. काय करताय? आणून ठेवतो. आणून ठेवताय, चला आणा. आता काय करायचं? साखर घालायची. अरे आत्ताच कशी साखर? आधी गॅस पेटवायचा. हा. मी पेटवतो. मी पेटवणार आहे. ए गप गप, मी पेटवतो. मी पेटवणार आहे. तुम्ही कोणीच पेटवायचं नाहीये, मी पेटवणार आहे. आणि यापुढे चहा करताना गॅस पेटवायचा नाही. कोणातरी मोठ्या माणसाला पेटवून द्यायला सांगायचं. काय? हे लक्षात ठेवायचं. ये देखो अभी गॅस. आता ठेवते पातेलं. हा? जा, आता आपली चहा पार्टी इथेच करूया आपण. घ्या सतीश, घे. थँक्यू नाना आजोबा. अरे वेलकम. टेस्ट करूया आता. वा, फर्स्ट क्लास, उत्तम उत्तम. अरे मग केलाय कोणी? चला आता रोज सकाळी चहा प्यायला मी खाली. हे पल्लव, हे सुरेश आजोबा आहेत ना, सारखे बाबाजी बाबाजी करतात ना, त्यांना ना मला एकदा बघायचंच आहे. ते खरे खरे असतात का रे? आपण ना एकदा त्यांच्या मागे मागे जाऊन बघूयात. पण आपण त्यांच्या मागे मागे जायचं, पण कोणत्या जादूच्या प्रदेशात हरवलं तर? असं काही असतं का? ते गोष्टी वाचून तिच्या डोक्यात बसले जादू बिदू. जाऊ दे. हे बघ, बाबाजी येत आहेत. आपण विचारायचं त्यांना. विचार विचार ग. अरे बाळांनो, काय नाही. तू विचार ना, तुझी आयडिया आहे ना. आपलं ठरलं होतं का तू विचारणारच ते? काय ठरलं होतं? काही नाही बाबा. हम्म, तू तुम्ही ते काय? बाबाजी बाबाजी का करता?
बाबाजींचं नामस्मरण आहे ते. जय हो बाबाजी. जय हो. तुम्ही पण करा. जय हो जय हो. जय हो बाबाजी. आदित्य. हा बोल आदित्य. हाय मनोज. हाय. अरे बोलू शकतो ना? हा पण असं का विचारतोयस? अरे नाही म्हणजे बिझी नाही आहेस ना मीटिंग मध्ये किंवा क्लायंट बरोबर असं म्हणायचं होतं मला. नाही नाही बोल. अरे माझं एक काम होतं तुझ्याकडे. हा मग बोल ना. आमच्याकडे एक नवीन क्लायंट आलेत ते फॅब्रिक मध्ये ट्रेडिंग करतात. मग? त्यांच्या अकाउंटचं काम आमच्याकडे आहे. तर मला फॅब्रिक ट्रेडिंग बद्दल थोडी ऑन ग्राउंड माहिती हवी होती. तू पण आता गारमेंट मध्येच आहेस ना, तुला जर काही माहिती असेल तर मला सांगू शकशील का? अरे सांगतो ना, वाय नॉट. अरे वा. मग केव्हा भेटू शकतो आपण? कधी चालेल. इनफॅक्ट आज पण चालेल. आणि आज दुपारी मी तुझ्या ऑफिस जवळच असणार आहे. अरे वा ग्रेट. मग आज आपण भेटूया 4 वाजता. ओके. हो. बाहेर किंवा जर तुला शक्य असेल तर माझ्या ऑफिसमध्ये कुठेही. ऑफिसमध्येच भेटूया 4 वाजता. ओके. थँक्यू सो मच. मी वाट बघतो मग तुझी. ओके बाय. बाय.